हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असाल. तर आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत हा एक सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागलेली असते या विषयाची किंवा या गोड बातमीची. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतात किंवा प्रत्येक जण जो कोणी प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग करतो तो आपल्या शरीराकडे खूप बारीक बघायला लागतो की बाबा कुठली लक्षणं आपल्याला दिसत आहेत, कुठली लक्षणं नाही दिसत आहेत, ही पिरियडची लक्षणं आहेत का, ही प्रेग्नन्सी आपल्याला खरंच राहिली आहे किंवा खरंच आपल्याला दिवस गेले आहेत का. जर लवकर दिवस गेले असतील तर कुठले आपल्याला लक्षणं दिसू लागतात, जेणेकरून आपण जर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर आपल्याला तिथं गुड न्यूज भेटू शकते, पॉझिटिव्ह रिझल्ट भेटू शकतो. तर हीच ती कुठली 5 लक्षणं आहेत. ही जी 5 लक्षणं आहेत ती खूप जास्त प्रमाणात आपल्याला गर्भवती स्त्रीमध्ये किंवा जिनं आत्ताच गर्भधारणा केलेली आहे तिच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर ह्या 5 गोष्टी कुठल्या किंवा हे 5 लक्षणं कुठली, ह्या गोष्टीवर आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हा एक आपला इन्फर्टिलिटीचा रिलेटेड एक चॅनल आहे आणि इथे मी प्रेग्नन्सीच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते. तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूयात. तर सगळ्यात अगोदर जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग करत असतो तेव्हा आपण आपल्या शरीराकडे किंवा ज्या गोष्टी चालू आहेत आपल्यासोबत त्याच्याकडे खूप बारीक असा विचार करायला लागतो. बारीक विचार करायला लागतो म्हणजे कसं असतं की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते त्या गोष्टीचा आपण विचार करणारच की रिझल्ट काय येऊ शकतो, म्हणजे नेमकं काय चाललं आहे आपल्या बॉडीमध्ये, हे खूप उत्सुकता असते आपल्याला की खरंच आपण प्रेग्नन्सी कन्सीव्ह केली आहे का, की खरंच आपल्याला पिरियड येणार आहे या महिन्यामध्ये पण, किंवा हा महिना आपला असाच वाया जाणार आहे. अशा ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपण या प्रश्नाकडे जाऊयात की प्रेग्नन्सीची लक्षणं असतात ती आपल्याला कधी बघायला भेटतात किंवा कधी आपल्या शरीरामध्ये दिसतात. तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये इम्प्लांटेशन ही प्रोसेस होते, त्यात प्रोसेस झाल्यानंतरच आपल्याला तिथं प्रेग्नन्सीची लक्षणं दिसायला लागतात. तर आता इम्प्लांटेशन म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जे नॉर्मल सायकल असतं, पिरियडचं जे नॉर्मल सायकल असतं 28 ते 30 दिवसाचं, त्याच्यामध्ये पुढची जी डेट येणार असते आपली, त्या पुढच्या डेटच्या 14 दिवस अगोदर आपलं ओव्ह्युलेशन झालेलं असतं. ओव्ह्युलेशन झालेलं असतं म्हणजे आपल्या ओव्हरीमधून हे अंड फुटलेलं असतं. अंड फुटलं की ते तिथं पुरुषाच्या शुक्राणूची वाट बघतं, त्यांचं मिलन होतं आणि त्यांचं मिलन झाल्यानंतर तिथे एक छोटासा बेबी तयार होतो. ही जी प्रोसेस आहे याला फर्टिलायझेशन प्रोसेस म्हणतात. जेव्हा फर्टिलायझेशन प्रोसेस होते त्याच्या एक 4-5 दिवसानंतरच तिथं इम्प्लांटेशन प्रोसेस होते. आता ही इम्प्लांटेशनची प्रोसेस आहे ती म्हणजे कधी अंड्याला कधी स्पर्म भेटला आहे त्याच्यानुसार ती डिपेंड असते, त्याच्यानुसारही अवलंबून असते. जर लवकर अंड्याला जर तिथं स्पर्म भेटला तर तिथं लवकर इम्प्लांटेशन प्रोसेस होते. आणि तसं म्हणायला गेलं तर अंड्याचा जो जीवनकाल असतो हा 12 ते 24 तास असतो आणि जो पुरुषाचा जो स्पर्म असतो किंवा जो शुक्राणू असतो त्याचं आयुष्य हे 3 ते 5 दिवस असतं. तर आता इम्प्लांटेशन प्रोसेस झाली आणि ही इम्प्लांटेशन प्रोसेस आपली जी पिरियडची डेट असते त्याच्या 1-2 दिवस अगोदर होते. म्हणजे तुम्हाला थोडीशी कल्पना आलीच असेल की तुम्हाला प्रेग्नन्सीचे लक्षणं कधी दिसायला लागतात. तर आपण आता विचार करूयात किंवा आपण आत्ता त्या सिम्पटम्सबद्दल बोलूयात. तर सगळ्यात अगोदर लक्षण जे दिसतं म्हणजे जर तुम्हाला गर्भधारणा झाली असेल तर तुम्हाला जे लक्षण दिसतं ते म्हणजे ब्रेस्ट टेंडरनेस. ब्रेस्ट टेंडरनेस म्हणजे तुमची छातीमध्ये किंवा तुमचे जे स्तन आहेत ते तुम्हाला असे जड झाल्यासारखे वाटते आणि त्याची साईज आहे, त्याचा आकार जो आहे तो थोडासा मोठा झाला आहे असा वाटतो आणि कुठंतरी टच केल्यानंतर किंवा हात लागल्यानंतर तिथं दुखायला लागतं. तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हे मला पिरियड यायच्या अगोदरसुद्धा होतं. तर ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. कधी आपल्याला पिरियड म्हणजे पिरियड आपल्याला जेव्हा येतात काही स्त्रियांमध्ये जे पुढचा जो काळा भाग असतो त्याला निपल्स म्हणतात, ते दुखायला लागतात. तर
जेव्हा आपली प्रेग्नन्सी राहते, जर निपल्स दुखत असतील तर ते दुखत नाहीत, काहीतरी वेगळं होतं, जे शेजारचा जो भाग असतो निपलच्या ते दुखायला लागतं. हे एक थोडासा बदल आपल्याला जाणवू लागतो किंवा पिरियड यायच्या पुढं जे जे स्तनामध्ये दुखतात ते खूप तीव्र वेदना असते किंवा जास्त दुखतं ते इंटेन्स. आणि जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा थोडीशी हलकी कळ असते, हलकं दुखतं. तर हे जर लक्षण तुम्हाला दिसत असतील आणि तुमचे पिरियड हे मिस झाले असतील तर कुठंतरी तुम्ही प्रेग्नन्सी कन्सिव्ह केलेली आहे. तर आता वळूयात दुसऱ्या लक्षणाकडं. दुसरं लक्षण म्हणजे कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशनला आपण मराठीमध्ये म्हणतो कब्ज किंवा एक आपल्याला जे बाथरूमला जायची वेळ येते तेव्हा ते खूप हार्ड आपल्याला तिथे बाथरूमला येते किंवा असं वाटतं की आपल्याला पाईल्स झालेला आहे, मूळव्याध झालेला आहे, अशी आपल्याला फीलिंग येते. तर हे सुद्धा लक्षण आहे, हे प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेल्याचंच लक्षण आहे. तर तिसऱ्या लक्षणाकडे वळूयात की आपल्याला फ्रिक्वेंट युरिनेशन होते. फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे तुम्ही रोज तुमची बॉडी ऑब्झर्व करतच असाल. जर दिवसाला 2 ते 3 वेळा जर जात असाल लघवीला किंवा युरिनेशन करायला, तर कुठंतरी प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर तुमची ही फ्रिक्वेन्सी किंवा ह्याचं जे प्रमाण असतं ते वाढतं. जर 2 वेळा जात असाल तर 5-6 वेळा तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला निरीक्षणात आल्या असत्या या गोष्टी किंवा हे जर तुम्हाला दिसत असेल तर कुठंतरी तुम्ही प्रेग्नन्सी कन्सिव्ह केलेली आहे. तर आता वळूयात चौथ्या लक्षणाकडे. जर तुमच्या पाठीमध्ये दुखत असेल किंवा आपण त्याला लोअर बॅक पेन असं म्हणतो, जी खालची जी पाठ असते आपली, तर त्या पाठीमध्ये आपल्याला जास्त दुखायला लागतं. एक एक असं वेगळं जाळ असं लागल्यासारखं आपल्याला तिथं फीलिंग येते किंवा एक जास्त कळ येते, दुखतं, पाठ सारखं पडून राहू वाटतं. हे सुद्धा प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेल्याचंच एक लक्षण आहे. आणि आता वळूयात आपण शेवटच्या लक्षणाकडे, ते म्हणजे क्रॅम्पिंग, पोटामध्ये दुखणं. तर तुम्ही जसं की ऑब्झर्व केलेलंच असेल की जेव्हा आपल्याला पाळी येते त्याच्या एक 4-5 तास अगोदर किंवा 1 दिवस अगोदर आपलं पोट दुखायला लागतं आणि त्याची वेदना ही खूप तीव्र असते. प्रेग्नन्सी कन्सिव्ह केली असेल तर त्याची वेदना ही कमी असते, पिरियडची वेदना ही हळूहळू करत वाढत जाते. तर तुम्हाला हे ऑब्झर्व झालं असेल, तुमची डेट कुठेतरी मिस होत असेल किंवा मिस झाली देखील असेल, स्पॉटिंग दिसत असेल म्हणजे थोडासा ब्राऊन डिस्चार्ज येत असेल, म्हणजे थोडासा ब्लडचा ड्रॉप येत असेल व्हाईट डिस्चार्जसोबत, तर हे सुद्धा कुठेतरी एक प्रेग्नन्सी कन्सिव्ह केलेल्याचं लक्षण आहे. तर आपल्याला प्रश्न पडतो की ह्या गोष्टी का होत आहेत, म्हणजे नॉर्मल बॉडी आपली रोजची आहे त्याच्यामध्ये हे लक्षणं का दिसत असतील. तर कसं असतं, जसं की मी पहिल्याच पॉईंटमध्ये क्लिअर केलेलं आहे की इम्प्लांटेशन ही अशी प्रोसेस आहे जिथे तुमचं जे बेबी असतं, जे मिलन किंवा फर्टिलायझेशन प्रोसेसनंतर जे बेबी तयार होतं, तो बेबी हा युटेरसला किंवा गर्भाशयामध्ये जाऊन चिटकतो. गर्भाशयामध्ये जाऊन चिटकतो म्हणजे तिथं तो त्याची जागा निर्माण करतो 9 महिनेसाठी. जी आपली प्रेग्नन्सीची जर्नी असते 9 महिने 9 दिवस, त्याच्यासाठी तो त्याची जागा निर्माण करतो. मग हे जागा निर्माण केल्यानंतर किंवा इम्प्लांटेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपली जी बॉडी आहे ही नैसर्गिकरित्या एक हार्मोन रिलीज करते. म्हणजे आपली बॉडी एक शरीराला किंवा मेंदूला एक असा संकेत देते की बाबा माझं काम झालं आहे, प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेली आहे आता, आणि एक सिग्नल देते. तो म्हणजे हार्मोन असतो. तो हार्मोन बीटा HCG हार्मोन असतो. तो बीटा HCG हार्मोन जेव्हा आपल्या ब्लडमध्ये डिटेक्ट होतो तेव्हा आपण म्हणतो की आपण प्रेग्नन्सी कन्सिव्ह केलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे सगळे लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला पाळी मिस व्हायची वाट बघायची आहे. जर तुमची पाळी मिस झाली तर 7 दिवसांनी, म्हणजे 7 दिवस तुम्हाला वाट बघायची आहे आणि 7 दिवसांनंतर तुम्हाला तिथं युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे. युरिन प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे तुम्हाला बाजारातून एक प्रेगान्यूज किंवा जे काही कुठल्याही ब्रँडचं तुम्ही आणू शकता, पण प्रेगान्यूज हे चांगलं आहे, तर ते तुम्ही घेऊन या आणि त्याच्याने एक युरिन ड्रॉप टाकायचे, त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब टेस्ट करा आणि जे काही बातमी असेल तुमची ती मला नक्की सांगायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. तर हाच होता आपला आजचा व्हिडिओचा विषय, प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स किंवा अर्ली प्रेग्नन्सी सिम्पटम.
तर मी आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, थोडासा तरी माहितीचा वाटलाच असेल. जर माहितीचा वाटला असेल, थोडी माहिती भेटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत खूप खूप शेअर करा आणि जे काही तुमच्या मनामधले प्रश्न असतील ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तर परत येऊयात एक नवीन विषयासोबत अशाच आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.